देशभरात मकर संक्रांतीचा सण हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. 14 जानेवारी 2025ला साजरा होणाऱ्या मकर संक्रांतीला काळ्या रंगाला खूपच महत्त्व आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांती या दिवशी काळा रंग शुभ मानला जातो. परंतु दरवर्षी मकर संक्रांतीला एक कुठला तरी रंगाची साडी अथवा ड्रेस घातला जात नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांती देवीला ज्या रंगाची साडीमध्ये विराजमान होते त्या रंगाचे कपडे संक्रांतीमध्ये घालायचे नसतात. देवीने परिधान केलेल्या रंगाचे वस्त्र हे मकर संक्रांतीमध्ये इतरांनी परिधान करणे अशुभ मानले जाते. परंतु त्याआधी यंदा काळ्या रंगाची साडीसह कोणत्या रंगाची साडी नेसणे शुभ मानले गेले आहे ते बघूया. महिलांनी यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाच्या साडीऐवजी हिरव्या, लाल, गुलाबी, केशरी या रंगाच्या साड्या नेसू शकता. 2025मध्ये मकर संक्रांती यंदा देवी माता पिवळ्या रंगाची साडी परिधान करून येणार आहे. याच्यामुळे यंदा पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही. त्याच्याबरोबर महिलांनी संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एक बांगडी अधिकच घालावी. तसेच मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व असते. त्यामुळे यंदा लाखेची एकीतरी बांगडी जरूर घालावी. चला आता आपण पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी अजिबात करू नये. 1. मकर संक्रांतीच्या दिवशी घरात कलह, भांडण करणे टाळावे. घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. माता लक्ष्मीची पूजा करून घरात सुख समृद्धी आणण्याचा प्रयत्न करावा. 2. मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो सात्विक आहार घेणे महत्त्वाचे आहे. मांसाहार, मद्य, कांदा, लसूण याचे सेवन करणे टाळावे. या दिवशी खिचडी, तिळगुळ असे पौष्टिक आणि शुद्ध अन्न खाणे उत्तम. 3. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणे शुभ मानले जाते. या दिवशी गंगा स्नान करणे, तिळगुळ खाणे, पतंग उडवणे असे अनेक परंपरा आहेत. या सणाला कुटुंबासह एकत्र येऊन साजरे करणे खूप महत्त्वाचे आहे. 4. मकर संक्रांतीच्या रात्री उरलेले अन्न खाणे शास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की रात्रीचे शिळे अन्न खाल्ल्याने शरीरातील ऊर्जा मिळत नाही आणि नकारात्मकता वाढू शकते. या दिवशी ताजे आणि शुद्ध अन्न खाणे उत्तम मानले जाते. 5. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागावून बोलू नये किंवा शिवीगाळ करू नये. सकारात्मक विचार करून मन शांत ठेवून सत्कर्म करून आयुष्यभर सुखी राहण्याचा प्रयत्न करावा. 6. मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू वृद्ध व्यक्तींना मदत करणे धार्मिकदृष्ट्या फायद्याचे मानले जाते. दानधर्म करणे, अन्नदान करणे यामुळे पुण्य प्राप्त होते. दुसऱ्यांची सेवा करून आपल्या मनाला शांती मिळते. 7. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहागी साहित्य दान करणे विशेष शुभ मानले जाते. हे दान करण्याने गरिबी दूर होते आणि सुख समृद्धी येत असते असे मानले जाते. दानधर्म करून आपल्याला आपल्या पापाचे प्रायश्चित्त करतात आणि पुण्य प्राप्त करतात. 8. मकर संक्रांतीच्या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तींना मदत करणे धार्मिकदृष्ट्या फायद्याचे मानले जाते. त्यांचा अपमान करणे टाळावे. दानधर्म करणे, अन्नदान करणे यामुळे पुण्य प्राप्त होते. 9. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामकाजाला सुरू करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने यश मिळते. हा दिवस शुभ सुरुवात करण्यासाठी शुभ मानला जातो. 10. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. याच्याबरोबर या दिवशी तुळशीची पाने देखील तोडू नये. झाडे तोडणे पर्यावरणासाठी हानिकारक आहे. झाडे आपल्याला प्राणवायू देतात त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. 11. मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ करून सूर्याला जल अर्पण करणे शुभ मानले जाते. सूर्यदेव हे आरोग्याचे देवता मानले जातात. त्यांची पूजा करणे आपल्याला आरोग्य लाभ घेऊ शकता. 12. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलणे टाळावे. दुसऱ्यांचे मन दुखवणारे कोणतीही भाषा वापरणे टाळावे.
तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. ही मन प्रचलित आहे. याचा अर्थ असा की या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने वागावे. सत्कर्मी विचार आणि वागणूक आपल्या जीवनात सुख शांती आणतात. 13. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मीला किंवा श्री सुक्ताचे हवन करणे फायद्याचे मानले जाते. तीळ हे दारिद्र्याचे नाश करणारे मानले जाते. हे हवन करून आपल्या घरात देवी लक्ष्मीची कृपा होते आणि सुख समृद्धी येते. 14. मकर संक्रांतीच्या दिवशी गरजू व्यक्तींना धान्य आणि कपड्याचे दान करणे विशेष फलदायक मानले जाते. यामुळे भगवान सूर्याची कृपा होते. दानधर्म करून आपल्या समाजसेवा करतो आणि आपले मन प्रसन्न राहते. 15. मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तीळ, गूळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादर किंवा खाण्याचे काही साहित्य दान करणे विशेष पुण्यदायी मानले जाते. गरिबांची सेवा करून आपल्याला आनंद मिळतो आणि आपले मन प्रसन्न राहते. मकर संक्रांतीचे वाण म्हणून काय द्यावे? मकर संक्रांतीचे वाण देण्याची प्रथा खूप जुनी आहे. आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा पाहुण्यांना वाण म्हणून काहीतरी देतो. वाण म्हणून काय द्यावे हे तुमच्या इच्छेवर आणि तुमच्या बजेटवर अवलंबून असते. वाण खूप महाग असणे आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या बजेटनुसार काहीही वाण म्हणून देऊ शकता. या दिवशी पासून ते रथसप्तमीपर्यंत महिलांनी हळदी